सारखी सारखीच मेथीची भाजी आणि चपाती खाऊन कंटाळा येतो, म्हणून मी अशा पद्धतीने मेथीचे थेपले बनवले होते आणि तेही खूप दिवसांनीच बनवत होती. सगळ्यात आधी आहे ना, मेथीची जुडी साफ करून घेतली आणि स्वच्छ पाण्यातून धुवून घेतली. त्यानंतर एक छोटंसं वाटण तयार करून घेतलं. लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि जिऱ्याचं. त्यानंतर जी स्वच्छ धुवून घेतलेली मेथी होती ना, तीच आता बारीक चिरून घ्यायला मी सुरुवात केलेली आहे. जास्त बारीकही चिरून घ्यायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने आहे ना, चिरून घेतल्यानंतर ती ताटामध्ये सर्व मेथी मी काढून घेतली आणि त्यानंतर आहे ना, त्यामध्ये मी आता 2 ते 3 वाट्या गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. फक्त गव्हाच्या पिठाचा मी वापर केलेला आहे. त्यानंतर जे वाटण तयार केलं होतं ना, ते सुद्धा ह्यामध्ये 1 चमचा मी टाकलेलं आहे चवीनुसार. आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर ओवा घेतला होता, तो सुद्धा अशा पद्धतीने हातावरती चोळून मी टाकलेला आहे. आता फेटून घेतलेलं दही होतं, ते सुद्धा यामध्ये मी 2 ते 3 चमचेच्या जवळपास टाकलेलं आहे. जवळजवळ 2 पळी इतके तेल सुद्धा मी टाकलेलं आहे. तेलामुळे आहे ना, छान असा मऊसूतपणा येतो थेपल्यांना. हे सर्व जिन्नस आता ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर हाताने सर्वात आधी मी छान असं एकजीव करून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि नंतर आहे ना, थोडा थोडा पाण्याचा वापर करून ह्याचा आहे ना, घट्टसर कणिक मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीसाठी कणिक भिजवतो ना, अगदी त्याच पद्धतीने आणि तसंच आपल्याला इथे कणिक छान असं भिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता, इथे आपलं कणिक छान असं मळून झालेलं आहे. वरतून आता शेवटचा तेलाचा हात आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. तर अर्धा पळी मी तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा आहे ना, कणिक छान असं त्याच्यामध्ये मळून घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि आता हे सर्व कणिक मळून झाल्यानंतर मी 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. 5 मिनिटानंतर कणिक छान असं भिजलं जातं. आता भिजलेल्या कणकेचे आहे ना, मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला थेपले लाटून घेण्यासाठी सोपे जातील. तर अशा पद्धतीने ना, इथे सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. आता एक एक थेपले आपण छान असे लाटून घेऊया. सर्वात आधी आहे ना, कोरड्या पिठामध्ये मी हा गोळा छान असा घोळवून घेतलेला आहे. आता हलक्या हाताने त्याचे असे थेपले लाटून घ्यायला सुरुवात केलेली आहे. जसं आपण चपाती लाटून घेतो त्याच पद्धतीने असे थेपले आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तर इथे आपला हा थेपला छान असा लाटून झालेला आहे. गरज वाटेल तेवढं कोरडं पीठ सुद्धा मी इथे वापरलेलं आहे. तर बघू शकता, आता तवा सुद्धा मी गॅसवरती तापायला ठेवलेलं होतं. त्यावरती लाटून घेतलेला थेपला टाकला आणि तेल किंवा तुपाचा वापर करून दोन्ही बाजूने थेपला छान असा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तर असे हे स्वादिष्ट थेपले आहेत ना, प्रवासामध्ये सुद्धा आपण कॅरी करू शकतो आणि 3 ते 4 दिवस आरामात टिकतात हे थेपले. लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खूप छान लागतात किंवा नुसतेही खायला खूप छान लागतात. तर एका मागोमाग एक सर्व थेपले मी छान असे लाटून घेतले आणि भाजून सुद्धा घेतले. त्यानंतर एका ताटामध्ये हे थेपले काढून घेतलेले आहेत. तर इथे आपले सर्व थेपले तयार आहेत. खूप छान आणि मऊसूत असे थेपले तयार झाले होते, तुम्ही बघू शकता. आणि ह्यामध्ये मी फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि हे थेपले आहे ना, मी आता कैरीच्या लोणच्यासोबत खाणार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. त्याचबरोबर तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला